बरं, त्याला किती म्हणजे शिकायला काय किती कालावधी? शिकाय आता काय होतं, प्रायव्हेट ट्रेनिंग सेंटर पण आहे. प्रायव्हेट वाले 10,000 घेतात, 12,000 ते 13,000. आपण गव्हर्नमेंट ट्रेनिंग सेंटर, गव्हर्नमेंट आपण केलेलं आहे प्रशिक्षण, त्यामुळे आपल्याला काही 1,000 रुपये खर्च आलेला आहे. बरं, आता हा जो फार्म तुम्ही एकदम सगळं आता व्यवस्थित चालू आहे, तर त्याच्यातला काय सल्ला सांगाल? आता कसं म्हणजे सल्ला म्हणजे काय की जे तरुण आहेत किंवा कोण नोकरी करत आहे, नोकरी करत कोणाला हा व्यवसाय करायचा असेल कामगाराच्या जोर, तर हा व्यवसाय परवडतो का? ते चालेल का तसं केलं आता तर? त्यांना एकच सांगू इच्छितो, हा धंदा व्यवसाय केला तर फुल टाइम करा. कारण काय काय लोक काय करतात, नोकरीवाले हा धंदा टाकून देतात, आम्ही जॉबला जातो येतो. कामगार काय परिपूर्ण 100% बघू शकत नाही. बरोबर. मग तिथं त्या नोकरवाल्याची फिमेल आल्या, डिलिव्हरीला आल्या, तिथं डिलिव्हरी थांबलंच पाहिजे. फिमेल काय करतात, मादीला पिल्लं दाबतात, मग डिलिव्हरी येते का, काय काय माद्यांना सवय असते पिल्लं खायची, हे पण प्रिव्हेंट. मग ते पण प्रोटेक्शन होतं ना आपण तिथं थांबल्यावर. आणि ते थांबत नसेल त्याची मादी पिल्लं खाते, मग तिथून नोकरीवाला तोटत जातो. बरोबर. फुल टाइम आपण लक्ष दिलं तर आपण कधी पण नफेते. स्वतः ग्राउंड लेवलला काम केलं तर कधी पण नफेते. पण लक्षच नाही दिलं, तुम्ही खाद्य टाकलं, संध्याकाळी आले, उद्या टाकलं, असं होऊ शकत नाही. बरोबर. ज्याला धंदा हा करायचा असेल त्याने फुल टाइम हा बिझनेस म्हणून धंदा करावा. बरोबर.